ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. प्रामुख्याने मला इथे सांगावं असं वाटतंय की शेतकऱ्यांना जंगली जनावरांचं खूप मोठं नुकसान आहे. जंगली जनावरांपेक्षा खूप मोठं नुकसान आहे. जंगली जनावर पिकाचा खूप नाश करतात. तर दादा 1000 लोकांना 1000 शेतकऱ्यांना झटका बॅटरी या बाजार समितीने दिलेली आहे. म्हणजे जेणेकरून 50% सबसिडीवर 50% शेतकऱ्यांनी दिले, 50% बाजार समितीने दिले. दादा आम्ही पांढरा रस्ते तयार करून देतो. पहिले आम्ही 50,000 रुपये प्रति किलोमीटर घ्यायचो, आता 30,000 प्रति किलोमीटर घेतो. त्याच्यासाठी मोठा खर्च लागायला सुरुवात झाली. म्हणून आम्ही आमचा JCP आणि रोलर खरेदी करून घेतला, बाजार समितीचा JCP रोलर. पण टेक्निकल अडचण अशी होती की एक जर कानगावमध्ये JCP गेला आणि दुसरा सावलीमध्ये जायचं असेल तर त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च खूप लागते. आणि आता मला असं वाटतं सरकारसुद्धा ही योजना सुरू करत आहे, म्हणजे पांढर रस्त्याची. मोफत फळझाडाचं वाटप, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना व्होकेशनल कोर्ससाठी जितकी त्याला फीस लागत असेल, ते कम्प्युटर डिझायनिंग असो, कम्प्युटर ऑपरेशन असो, दुग्ध व्यवसाय असो, कुक्कुटपालन असो, किंवा अशा ब्युटी पार्लरिंग असो, अशा विविध कोर्सेस आहे ज्या कोर्सेसच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मुलामुलीला साधारणतः 18,000 ते 20,000 रुपयाची नोकरी मिळेल. असे कोर्सेसची जितकी फी लागते त्याची 20% फी 50% फी ही बाजार समिती वहन करते आणि 50% फी ही शेतकरी तो मुलगा देतो. अशा विविध योजना बाजार समितीने सुरू केलेली आहे. मला आनंदाने असं सांगावं असं वाटतं दादा आपल्याला की यावर्षी आम्ही कोल्ड स्टोरेजचे बांधकाम सुरुवात केलेली आहे. कोल्ड स्टोरेजचं बांधकाम आता अर्ध्यावर झालेलं आहे. 3 महिन्यामध्ये हा 5,200 मेट्रिक टनचा कोल्ड स्टोरेज हा पूर्ण होणार आहे. आतापासून आमच्याकडे बुकिंग आहे कोल्ड स्टोरेजचं, आणि कोल्ड स्टोरेजचं बुकिंग असल्यामुळे आता आम्ही असं प्लॅन करत आहोत की एक 10,000 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज आणखीन टाकावं. आणि आता आम्हाला जागाही अपुरी पडते. आम्हाला 50 एकर जागा खरेदी करायची आहे दादा, 50 एकर जागा खरेदी करायची आहे. 10,000 मेट्रिक टनाचा कोल्ड स्टोरेज टाकायचं आहे. तर याच्यासाठी निधी लागणार आहे आम्हाला. म्हणून आपणास विनंती आहे की आपण शासनाच्या माध्यमातून साधारणतः 25 कोटी रुपयाचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा. एक कोल्ड स्टोरेजचं काम सुरू आहे, पण दुसराही कोल्ड स्टोरेज आम्हाला सुरू करायचं आहे. दादा या बाजार समितीने शेतकऱ्याला आपला नेहमी केंद्रबिंदू मानलेला आहे, आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळवून देता येईल हा प्रयत्न बाजार समितीचा राहते. दादा आपण या बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा आले आणि माझ्या घरीही दुसऱ्यांदा आले आपण. तर मला असं वाटतं की आता आमची जी समोरची रूपरेषा आहे, म्हणजे आमची तालुका लेवलची बाजार समिती मोठ्या बाजार समितीच्या तुलनेत पहिला क्रमांक आली. म्हणून या 2 गोष्टीसाठी, म्हणजे 10,000 मेट्रिक टनाचा कोल्ड स्टोरेज टाकण्यासाठी आणि 50 एकर जागा खरेदी करण्यासाठी साधारणतः याला 50 कोटी रुपये लागणार आहे. पण 25 कोटी रुपये मदत आपण शासनाच्या माध्यमातून करावी ही विनंती मी आज सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने आपल्याला करत आहोत. आणि मला नक्की विश्वास आहे की आपण हिंगणघाट बाजार समितीला नाराज करणार नाही, कारण की हिंगणघाट बाजार समिती ही आपली बाजार समिती आहे. आम्ही सुरुवातीपासून आपल्या तालिमीत काम केलेलं आहे. आपण मला भरभरवून दिलेलं आहे. मला कॉटन फेडरेशनचा संचालक केला, मला मुंबई बाजार समितीचं संचालक केलं. थोडंसं आमदारकी राहून गेली बस. दादा काय झाला, हा समीर आहे ना, हा समीर पहिले बाजार समितीचा सभापती होता. हा बाजार समितीचा सभापतीचा राजीनामा दिला आणि मी बाजार समितीचा सभापती झालो. हा नगराध्यक्ष होता, नगराध्यक्षाचा राजीनामा दिला, मी नगराध्यक्ष झालो.
पण आता हा आमदार आहे, मला आमदार व्हावंच लागेल ना कुठं. हा भाग जरी गमतीचा आहे पण तर हा गमतीचा भाग झाला. पण ठीक आहे, ही बाजार समिती नेहमी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेते आणि शेतकऱ्यांच्या हित ज्याच्यात साध्य होते ते काम करण्याचा प्रयत्न या बाजार समितीचा आहे. साधारणतः 8 कोटी रुपये लावून ही प्रशासकीय इमारत तयार केली. हिंगणघाट नगरपालिकेची प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आता झालं. मला असं वाटतं त्याचं भूमिपूजन माझ्याच काळाचं होतं कुठं, म्हणजे सुरुवातीचा. तर दादा, या बाजार समितीवर मला असं वाटतं विशेष लक्ष राहू द्या आणि जी मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी आपण पूर्ण करा. आपण या सर्व कार्यक्रमासाठी आलात म्हणून मी आपला आणि सगळं पाहुण्यांचं मनापासून आभारी आहो, ऋणी आहो, कृतज्ञ आहो. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.